दादा आपलं नाव सांगा. माझं नाव विजय सर्जेराव हरदडे. आपल्या हॉटेलचं नाव? हॉटेल साईकृपा. बरं, आता आपण आपल्या हॉटेलच्या दारासमोरच चूल पेटवली, नेमकं काय कारण आहे? कसा LPG गॅसचा फटका बसतो? कसं आहे, युद्धामुळं हे LPG गॅसचं वितरण बंद केलेलं आहे गव्हर्नमेंटने. त्यामुळे गॅस मिळणं अवघड आहे. तर गॅसशिवाय हॉटेल चालवता येत नाही. हॉटेल तर चालू ठेवायचे, कारण स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी बरेचसे आहेत इथं, ते आहेत. दुसरी गोष्ट, हॉटेल बंद म्हणजे कामगार ठप्प, कामगारांच्या पगारी चालू असतात, बाकीचा खर्च चालू असतो, तो तर आपल्याला काढावा लागेल कसा ना कसा. त्यामुळे ते चुलीवरती करण्याशिवाय पर्याय नव्हता. आता तुम्ही चुलीवरती कोणकोणते पदार्थ करता? चुलीवरती जे मेजर क्वांटिटीमध्ये असतात, मोठ्या क्वांटिटीमध्ये रस्सा असेल, ग्रेव्ही असेल किंवा बॉईल करण्याचे जे काही पदार्थ असतात ते आपण चुलीवरती करतो. तुम्हाला आता सध्या LPG गॅस मिळतोय का? आणि तुम्हाला दिवसाला किती गॅस? नाही, दिवसाला सरासरी आम्हाला एक गॅस लागत होता याच्या अगोदर, पण आता तो मिळत नाही. सुरुवातीला 1-2 गॅस आमच्याकडे शिल्लक होते, त्याच्यात आम्ही काटकसर करून 2-3 दिवस कसं तरी काढले. तिथून पुढं गॅस संपल्यानंतर आम्हाला चुलीचा मार्ग अवलंबला लागला. किती दिवस झालं तुम्ही चूल वापरताय? साधारणतः 2 दिवसापासून आम्ही चूल वापरतो. बरं, तुमच्या मेनू कार्डमध्ये कुठले पदार्थ कमी झालेत का किंवा रेट वाढलेत का? हां, जे पदार्थ आहेत की फक्त जे गॅसवरच बनवू शकतात, असे काही पदार्थ आम्ही बंद केलेले आहेत. रेट वाढवलेले नाहीत. रेट आमचे तेच आहेत, तेच जुनं मेनू कार्ड आहे. तुमच्या मेनूमधला भाकर आणि चपाती गायब झाली. भाकर आणि चपाती गायब करावं लागली आम्हाला नाही लागलं. बरं, त्या जागी पर्यायी तुम्ही त्याच्या जागी तंदुरी रोटी आहे आमच्याकडं. तंदूर रोटी देताय. बरं, नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? त्यांना आवडतंय का चुलीवर? हो, मुळात आमची पूर्वीपासून चव आणि क्वालिटी चांगलीच होती. पहिल्यापासून आमचा ग्राहक वर्ग हा होता स्वतःचा, आणि आता अजूनही बाकीचे जो काही कस्टमर आहेत, बाकीचे हॉटेल्स बंद असल्यामुळे तेही जोडले गेले, त्यांनाही ती चव आणि तो पर्यायी मार्ग आवडतोय. लवकरात लवकर गॅसचं वितरण सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे, आणि होईल ही. कारण का हे जास्त दिवस चालवण्याचा मार्ग नाही चुलीवरती, कारण धूर, लाकडं पेटायला लागणारा वेळ असेल, त्यानंतर त्या जेवण बनण्यामध्ये होणारा विलंब असेल, किंवा काही पदार्थ हे फक्त गॅसवरच बनवले जातात. त्यामुळे लवकरात लवकर सुरळीत होईल आणि गॅस मिळेल अशी अपेक्षा आहे. तुम्ही तुमचे काही दर वाढवलेले आहेत? नाही, आम्ही 1 रुपयाही दर वाढवलेला नाही आहे. म्हणजे मी तरी वैयक्तिक वाढवलेला नाही आहे. पुण्यात अनेक हॉटेल व्यावसायिकांना आपले हॉटेल बंद ठेवण्याची वेळ आली, मात्र तुम्ही हॉटेल चालू ठेवलं, काय नेमकं काय? कसं आहे, आता प्रत्येकाकडे चूल लावण्यासाठी जागा असते असं नाही. बरेचसे हॉटेल हे भाड्याचे असतात. सोसायटीमध्ये परमिशन मिळते, नाही मिळते, किंवा मिळाली तरी तेवढी जागा अवेलेबल असते. आता सुदैवानं माझ्याकडे जागा होती, लाकडं अवेलेबल झाली, माझे कामगार मला सहकार्य करणारे होते, त्यामुळे मी ते करू शकलो. ज्यांना ते अवेलेबल नाही होऊ शकत किंवा ज्यांना ते शक्य नाही, त्यांनी बंद ठेवण्याचा मार्ग अवलंबला.